ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी अखेर केंद्र सरकारच्या पथकाला मुहूर्त सापडलाय। 9 सदस्यांचं हे पथक आजपासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे। राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे 68 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकं ही वाया गेलेली आहेत, तर नागरी भागाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। राज्य सरकारनं आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलंय, तर केंद्र सरकारनं 1,566.40 कोटी रुपयांचा निधी हा वितरित केलेला आहे। हे पथक ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहे। आणि आज संदर्भातले अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी राजू सुरावणे। राजू, अखेर केंद्र सरकारचं हे पथक नुकसानीची पाहणी करणार आहे। आकांक्षा पाहतो आपण राज्याच्या अनेक भागामध्ये अजूनही अतिवृष्टी सुरू आहे। मात्र जी काही आपण पाहतोय की ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झालेली होती, मोठ्या प्रमाणावरती नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांना झालेलं होतं आणि आता याची पाहणी करण्यासाठी आता केंद्राचं पथक जे आहे ते महाराष्ट्रामध्ये दाखल झालेलं आहे। कालच ते मुंबईमध्ये आलेलं आहे आणि आज प्रत्यक्ष फील्डवरती जाणार आहे आणि नेमकं किती नुकसान झालेलं आहे याची पाहणी करणार आहे। या पथकात जर आपण पाहिलं तर कृषी विभागाचे संचालक डॉक्टर एल वाघमारे, वित्त विभागाचे उपसचिव कर्णधार पटेल असतील, जलशक्ती मंत्रालयाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग आहेत, रस्ते आणि महामार्ग वाहतूक विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल पांडे असतील, ग्रामीण विकास मंत्रालयाचे अवर सचिव अभिषेक राज, ऊर्जा मंत्रालयाचे उपसंचालक करण सोरेन, इस्रोचे संचालक डॉक्टर एसपी शर्मा, गृह मंत्रालयातील उपायुक्त आशिष गौर यांचा समावेश आहे। आणि हे पथक जे आहे ते दिवसभर मदत व पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांसह जे आहे ते प्रत्यक्ष फील्ड व्हिजिट करणार आहे। काल त्यांनी मुंबईमध्ये रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा केल्याची माहिती समोर आलेली आहे आणि आपण पाहतोय की राज्य सरकारने 31,628 कोटींचं पॅकेज आहे ते जाहीर केलं होतं आणि केंद्र सरकारने यामध्ये 1,566 कोटी 40 लाख रुपयांसुद्धा निधी वितरित केला होता। त्यामुळे आता प्रत्यक्ष किती नुकसान झालेलं आहे, काय काय नुकसान झालेलं आहे याचा संपूर्णपणे पंचनामा जो आहे तो केला जाईल आणि त्यानंतर जो केंद्राला पाठवला जाईल आणि केंद्राचं सुद्धा पॅकेज आहे ते जाहीर होणार आहे। खरं तर आपण पाहतोय राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना मदत करणं हे अतिशय महत्वाचं असल्याने राजकीय दृष्ट्या सुद्धा फायदेशीर ठरणार आहे आणि म्हणून आपण पाहतोय की तात्काळ जे आहे ते आता हे सगळं पथक आलेलं आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये संपूर्णपणे ते पाहणी करतील आणि त्याचा अहवाल केंद्राकडे पाठवतील। त्यामुळे नेमकं कितीचं पॅकेज जे आहे ते जाहीर होतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। आकांक्षा, अगदी धन्यवाद राजू या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता केंद्राचं हे पथक शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी करणार आहे, त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल।